सगळे मी पुरणपोळ्यांवरतीच उभी राहिलेली. चित्रा मनसुख अशा या मेहनती माऊलींनी कोणाचा आधार नसताना एकट्या बाईंनी आपला पुरणपोळीचा बिझनेस सुरू केला. आपल्या मुलाबाळांना मोठं केलं आणि दादरमध्ये स्वतःची खोली असावी असं जे स्वप्न होतं ते देखील पूर्ण केलं. मुंबईमधल्या सुप्रसिद्ध हॉटेल्समध्ये आज ह्यांच्या हातच्या पुरणपोळ्या जातात आणि आज ते आपल्याला शिकवणार आहेत प्रोफेशनल अशा छान पुरणपोळ्या कशा बनवायच्या. त्या फडकच बांधावं लागतं तेव्हा त्या सरासर लाटायला होतात. ही बोटे त्या मैद्यावरून त्या गोळ्या व्यवस्थित फिरली पाहिजे अशी, तेव्हा तो हा असा एक गोळा तयार होतो एवढ्याशा मैद्यामध्ये. का दिवसाला 1000-1200 पोळी लाटून व्हायला हवी. आता साध्या पेपरात ती पोळी लाटणारच नाही तुझी, ते हीच लाटावी लागणार. तुपाचा डबा घ्या. नमस्कार मंडळी, दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे. आलेली आहे सुंदर नगर सेनापती बापट मार्गला दादर मध्ये आणि ह्या घरातनं अतिशय सुप्रसिद्ध अशा मुंबईच्या हॉटेल्समध्ये मोठमोठ्या पुरणपोळ्या जातात आणि करंज्या जातात. गेल्या 30 वर्षांपासून यांचा हातखंडा आहे हा. तुमचं नाव सांगा. मंगेश मनसुख. चित्रा मनसुख ह्या आहे ज्यांच्या हातात ही जादू आहे ती त्यांनी पास केलेली आहे त्यांच्या सुपुत्रीला आणि त्यांच्या सुनेला. तुमचं नाव सांगा. माझं नाव रंजना सावंत. आणि तुमचं? श्रद्धा. काकू आपल्याला बनवून दाखवणार आहेत सोप्या पद्धतीने दिवाळीचे फराळ कसे बनवायचे. पण सुरुवात आपण करणार आहोत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या पुरणपोळी पासून. तुम्ही आता ह्या सगळ्या ज्या क्विक ऍक्शन्स आहेत त्या बघून तुम्हाला कळेल की प्रोफेशनल पद्धतीने ह्या कशा बनवतात पुरणपोळ्या आणि तुम्हीही या ट्राय करू शकता. आणि इथनं तुम्हाला जर एवढा घाटाफाटप जमत नसेल तर तुम्ही इझिली ऑर्डर करू शकता. आणि ऑर्डर देण्यासाठी ह्या दिवाळीमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन लागणारी आहे ती आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आता सकाळपासून आपण कितीतरी 250 पोळ्या बनवल्यात रे. त्या छानपैकी पॅक करून झालेल्या आहेत आणि आता आम्ही तुमच्यासाठी ज्या उरलेल्या 100 पोळ्यांची ऑर्डर आहे ती बनवणार आहोत. मी आता पहिल्यांदा इथे घरी आलेली आहे पण मी खूप हॉटेल्समध्ये यांच्या हातच्या या पुरणपोळ्या पीठ पोळ्या खाल्लेल्या आहेत आणि त्या चक्क तोंडात विरघळतात. आय एम नॉट किडिंग. म्हणजे लिटरली मी एक्झॅजरेट करत नाही. बनवताना काय लक्ष दिलं पाहिजे, कुठल्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे हे पण आज आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रीयन असल्यानंतर पुरणपोळी ऐकल्यावरती आपला एक 6th नाही 7th सेन्सच असा जागा होतो. सो लेट्स गेट. सर्वात आधी आपण बनवणार आहोत पुरण. ह्या आहेत 30 किलोच्या ढेप गुळाच्या आणि ही आहे डाळ. ही आहेत अनेक भांडी 3 किलो 4 किलो 5 किलो अशी आणि हा आहे मैदा. पहिली मूर्ती आहे 1.5 किलो मैदा. त्यात बनणार आहेत 100 पुरणपोळ्या. हे साध्या पाण्यात मळत आहोत आपण आणि कन्सिस्टन्सी कशी पाहिजे हे बघा. तुमच्या हातच्या पुरणपोळ्या खाल्लेल्या आहेत त्या अगदी तोंडात विरघळतात. काय एक्झॅक्टली असं होतं ज्याने ते विरघळतात ते आता आपण बघूया. आता आपल्याला कळेल फायनल कन्सिस्टन्सी कशी पाहिजे. तर हा मैदा मळून झालाय. आता आपण त्याच्यावर थोडंसं असं तेल सोडूया. ते कशासाठी? मळल्यानंतर सुकतो जो कडक होतो तो मऊसूद राहण्यासाठी आणि नरम होतात पोळ्या आपल्या. 20 मिनिटं त्याला तो तेलात असंच ठेवायचं. म्हणजे 20 मिनिटं याला तेलात मुरू आपली द्यायचं. डाळ ही झाली आहे. जर आपण चेक करून बघूया. झाली आपली डाळ ही बघा. 1-1.5 तास लागला आपल्याला. 6 किलो 6 किलो होती आणि 1 किलो असते तर मग ती पटकन होते. गुळ 6 किलो डाळीला 6 किलो गूळ लागणार आहे समप्रमाणात. टाकला जो वितळला ना का मग आपण त्यामध्ये डाळ ऍड करायची. लिक्विड फॉर्म लिक्विडच पाहिजे. कढई आहे ही जेव्हा काकूंनी बिझनेस सुरू केला तेव्हापासूनची आहे. बाय द वे हा आहे सर्वात धाकटा मुलगा काकूंचा. ही चाळण ह्यासाठी काय ते निथळून घ्यायची आहे ना डाळ. डाळ निथळली की पाक झालेल्या गुळात त्याला ऍड करायचंय. हे जसं हाय दिसतं ना हे पाणी, हे पाणी आटवायचं असतं. पाणी आटवलं पाणी की हे रेडी आटवलं झालं. हा मग रेडी झालं. हे आठवण्यासाठी कमीत कमी 15 मिनिटं लागतात. किंचित हळद टाकलेली आहे फक्त रंगापुरती आणि वेलची पावडर टाकलेली आहे. वेलची पावडर टाकल्या टाकल्या पुरण करायला घ्या नाहीतर घट्ट झाल्यावरती मळायला त्रास होतो. हे गरम गरम मिक्सचर आता जाणार आहे या मशीनवरती ज्याच्यात पुरण बनणार आहे. हे एक प्रोफेशनल मशीन आहे ज्याच्यामध्ये इतर वेळेस चटण्याही बनतात. दिवसाला जेव्हा तुम्हाला 1000-2000 पुरणपोळ्या बनवायच्या असतात तेव्हा हे मशीन आपला वेळ वाचवतं आणि मेहनतही. आता हे तयार झालेलं पुरण जेव्हा थंड होईल तेव्हा काकू या पुरणाचे उंडे बनवणार आहेत. सगळे मी पुरणपोळ्यांवरतीच उभी राहिलेली याच्यात. म्हणजे माझी स्वतःची खोली घेतली पण मी पुरणपोळ्या लाटूनच घेतली. ही खोली घेतली ती म्हणजे मला काय कोणाचा आधार नव्हता.
असं केलं. अशाच लोकांना जनतेचा आणि बाकी हा. दुनियेचा आणि देवाचा आधार मिळतो. हो मी काय एवढी शिकलेली वगैरे पण नाही आहे. कला असते ना, शून्य, ती हा. शिकवावी लागत नाही. गॉड ते- गिफ्टेड असते. मग ते मला वाईट वाटतं सांगताना, मला म्हणून मी सांगत नाही कोणाला. म्हणजे खूप कष्ट केलं मी, खूप कष्ट केलं खूप. म्हणजे एक मुलगा पण माणूस पण करणार नाही. दुसऱ्यांकडे जात होतो आधी, हा हा. म्हटलं चला मग आपला स्वतःचा बिझनेस चालू करायला काय हरकत आहे ना. शेवटी आईच येते ना, हो. आईशिवाय कोण दुसरं. माझ्या आईने शिकवलं हे सगळं. माझे म्हणजे मला असं मी बोलते तुला मी माझ्या आईकडे बिझनेस चालू केला. हा, नंतर मी आईकडनं इकडे आल्यावर मी माझा स्वतःचा बिझनेस हा चालू केला. हा, तो सुद्धा माझ्याकडे तेव्हा काहीच नव्हतं, हा, भाड्याने राहत होते मी हा. 2-3 वर्ष. त्याच्यानंतर मग आता आम्हाला काम काहीच नाही, माझी मुलं पण लहान ना गं. हम्म. आणि एका दुकानाला फक्त त्या 4 दिवसांनी 25 पोळ्या असायच्या. हा. त्या 25 पोळ्यामध्ये 5 माणसं कशी राहणार आणि भाडं. मग ते आम्ही असं शॅम्पल शोधत आम्ही एका हॉटेलला गेलो. त्यांना शॅम्पल दाखवली. तिथून पुढे मग आम्ही पुरणपोळ्यांचा आमचा बिझनेस चालू झाला. पण आता 16 वर्ष झाले माझा स्वतःचा बिझनेस आहे. मुली पण माझ्याबरोबर करतात, मुलं करतात, मुली करतात, मला मदत असते त्यांची. मी काय एकटीचा मोठेपणा करणार नाही. ही आहे साधी आणि आता आपण केशर add केशर. केलं. ते आहे ही स्पेशल केशर. आता पुरणपोळ्या लाटायचा सेटअप रेडी होत आहे. तवे 3 ठेवलेले आहेत आणि सज्ज झालेलं आहोत. सर्वात आधी आणि सर्वात इम्पॉर्टंट एक कॉटनचं फडकं ह्या पोलपाटाला छान घट्ट असं बांधून घेतलेलं आहे. दिसली की ताकद आता. पिठावरची करतोय आपण आधी. हां, पिठावरची आपण चाळून घेतलं. आता आपण मैद्याचे गोळे करूया. आता मैदा पण किती पातळ आहे बघ, है ना. हो. अजून पण याच्यापेक्षा पातळ मैदा असतो. एवढ्याशा मैद्यात हे पुरण भरायचं टेक्निक आता आपण नेक्स्ट पोळीला काकूला विचारूया. मिनिटाला एक पोळी आपण एकटी बाई गोळा करून लाटायची असते आपल्याला. एका मिनिटात एक पोळी गोळा वगैरे करून भाजून 1 मिनिटात होते. कापड का लावलं, पोळी सर लाटायला पण येते आणि पोळपाटाला चिटकत नाही आणि सर्कल लाटायला येते. हे बघ आली की नाही. आणि तर मग आपण कसं तर पोळी घरगुती लाटायची म्हणजे अशा 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 करायचं ते नाही. हां, मग ते असं नाही येत आपल्याला, असं नाही लागत ना. मग सटकन 2 लाटण्यात पोळी झाली पाहिजे, हो की नाही. 2 लाटण्यात आता हा गोळा हा असं घ्यायचा. एवढूसा. हा, याच्यापेक्षा पण कमी घाते. क्वालिटी चांगली नसते मालाची पहिल्यासारखी. हे आत्ता पहिला जसा माल होता की नाही, आता हे माल तसा नाही आहे. नाही तर एवढ्याशा मैद्यावर सुद्धा आम्ही पोळी लाटतो, एवढी मोठी एवढ्या घेऊन हो लाटायला यायची आम्हाला. आता याचे 3 तवे लावलेत आम्ही. आता मला हे 3 तवे म्हणजे गॅस वाया जातो की नाही. बरोबर. मग तर एकदम गोळे जरा 5-6 करून घेतले की हे भाजत येतात ते लाटायला करायला. मग मी एकदम करून घेते असे. तेल वरती जे आपण टाकलेलं त्याच्यामुळे ते आता तेल का आता टाकतो, दिसतंय, हो. हा ते आता का टाकायचं, आता हाताला चिटकत नाही ना जरा हो, आपण. तेच. मैदा पण तुला कसाही घेता येतो. सरसरीत आहेत, हो. हा, हाताला लागतो का आपल्या मैदा. नाही. एवढ्याशा मैद्यामध्ये पॅक केल्या जात, एवढ्या कॉन्फिडेंटली कसा काय होऊ शकतो. म्हणजे ते मैदा नीट मळल्यामुळे हा, नीट मळल्यामुळे पण. आणि हे जे आपण हे घेतो ना, हे जी बोटं आहेत ना, ही बोटं त्या मैद्यावरून त्या गोळ्यावर व्यवस्थित फिरली पाहिजे अशी. हे बघ, तेव्हा तो हा असा एक गोळा तयार होतो. एवढ्याशा मैद्यामध्ये का होतो, गोल गोल फिरली पाहिजे. मैदा हा व्यवस्थित लागला पाहिजे, तेव्हा ती पोळी व्यवस्थित होता. किती घेतला मी मैदा, हा पण जास्त वाटतो मला. पेढ्याहून कमी आहे. हा, हा पण जास्त वाटतो. उंडा बघा केवढा आहे. हे असे आम्ही पहिल्यापासूनच तेवढाच आहे आमचा. पूर्वी घेत होतो तसाच आहे, पण ती पोळी चिवट लागत नाही ना. हो, आणि एकदम विरघळते. बिकॉज तो मैदा जो मेन आपण म्हणतो जाड आणि चिवट लागते हातात, ताटाखाली. ती नाही लागत कारण नाही. तुम्ही मैदा वापरतच नाही. प्रमाण किती कमी हो, आहे हो. पुरणाच्या कंपॅरिझन मध्ये. खूप कमी असतं प्रमाण आमच्याकडे. आमच्या पुरणपोळीला मैदाच कमी असतो. सगळं सामान व्यवस्थित असेल ना, तुला सेकंदही लागत नाही. एक लाटणं फिरवली, 2 लाटणी तरी पोळी होते. मलमल बांधलाय त्याच्यामुळे पण हे होतीये का, मदत होतीये? हो, त्याने तर खूप मदत होते. मग अशी तुम्ही साध्या पोळपाटावर ही पोळी लाटू शकत नाही. हे इम्पॉर्टंट आहे. आता साध्या पोळपाटावर ती पोळी लाटणारच नाही तुझी. ते
तीच लाटावी लागणार, फडकच बांधावं लागतं, तेव्हा त्या सरासर लाटायला होतात. दिवसाला 1000-1200 पोळी लाटून व्हायला हवी. फडकं बदलावं लागतं? नाही लागत बदलायला. म्हणजे आता लिटरली फॉर्मॅलिटी म्हणून आपण म्हणू शकतो वापर आहे, खरं काही त्याचा बाकी अंश नाही. हा, सगळं पूर्णच असतं पोळीमध्ये, म्हणून लोकांना हलकी वाटते पोळी. आम्ही मैदा वापरत नाही, पण ती ज्यांना माहिती आहे ना तीच लोक पोळी खाऊ शकतात. आजच्या पोळ्या खाल्ल्यात ना, मी नेहमी विचार करायची कोण हे असं बनवत असेल आणि कशा या बनवत असतील. किती छान फुलली आहे. घरगुती असते, घरगुती. ही आहे आपली 10वी पोळी आणि एका तासात 100 बनवायच्या आहेत. ऑर्डर पण 100ची आहेत, अजून बनवायच्या आहेत 90. सो हे फडकं मी ट्राय करणार आहे बांधून. काय बाकीच्या पोळ्यांसाठी पण माझ्या ज्या घसरतात सॅटिस्फॅक्टरी वाटतं, ते सर 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 जे होतंय ना, रंग पण तसा पिवळा. डोळी मिटून आपण हा गोळा करू शकतो. हो ना, असं नाही तर हातात आपल्या सवय झाली ना होय. की तेवढ्या मापाचाच घ्यायचा, तेवढ्या मापाचाच येतो. काकूंची कठोर मेहनत खूप वर्षांपूर्वी सुरू झाली. स्वप्न होतं दादरमध्ये स्वतःची खोली घ्यायची, ते पूर्ण झालेलं आहे आणि अजूनही ते त्याच ताकदीने ह्या वयात पण एका बैठकीत एवढ्या पोळ्या बनवत आहेत. पोळी कॉटनच्या फडक्यावरची मस्त येते की नाही. पुरणाचे उंडे एवढे आणि मैद्याची एवढीशी आणि पोळीचा साईज एवढा. आता 25 पोळ्या इथे झालेल्या आहेत, थंड होत आहेत. एका तासामध्ये 100 पोळी लाटून झाली पाहिजे. 100 पोळ्या झाल्याच पाहिजे. होतात त्या, पण तशा करायला लागतात हा, मूड पण पाहिजे तेवढा. मी प्रत्येक पोळी लाटली जात असताना बघत आहे आणि त्याचा आकार अगदी पोलपाटासारखा गोल परफेक्ट येत आहे, जणू ते कापड असं ग्रिप धरून आहे पोळीला. आणि काकूंचा स्पीड, हार्डली काही सेकंद लागत आहेत त्यांना प्रत्येक पोळी बनवण्यासाठी. आणि त्याचबरोबर त्या पोळ्या भाजत आहेत, त्यांच्यावरती लागलेला एक्स्ट्रा मैदा झटकत आहेत आणि 3 तव्यावरती असताना 2 पोळ्या शेजारी लाटून रेडी असतात. घरगुती बनलेल्या आणि अशा हसतमुख व्यक्तीच्या हातून बनलेल्या पुरणपोळ्यांची चव काही वेगळीच असते. पोळ्या लाटणं, भाजणं आणि त्यांच्या घड्या देखील करणं हे काम काकू करत आहेत, पण त्यांचा परिवार त्यांची खूप मदत करतं. ऑर्डरच्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत आणि थंड झालेल्या आहेत. आपण बघू शकतो आता सर्वात मोठे दादा ह्या घरातले त्या पॅक करत आहेत आणि काकू आता घरच्यांसाठी पोळ्या लाटत आहेत. आता आपण बघूया हे पॅकिंग कसं होतंय ते. मस्त फुललेल्या आहेत पुरणपोळ्या. काकू इज डन विथ द जॉब इथे पॅकिंग. कसं कॅल्क्युलेशन आहे पॅकिंगचं? या 4 आहेत. हां, 4 16चा एक क्लिअर आहे त्याच्यावरती. एक पेपर 1 2 3. अच्छा 3. काय तुला शिजतंय का? 50. आता ह्या पॅकिंग होणार आहे. आणि हे मी बघतीये तवे साफ करावे पण लागत नाही, त्याच्यावरती खरपूस काहीच नाही. नाही गाईस 100 पोळ्यांपेक्षा जास्ती झालेल्या आहेत. तवे स्वच्छ राहतात, तवे खराब नाही होत. याचा अर्थ प्रॉपर प्रमाणात त्या भाजून पटकन निघतात. आता केशरचा जो आपण उंडा बनवलेला आहे स्पेशल पुरणपोळीचा, गोळ्यामध्ये मैद्याचा हा एवढा पुरणाचा उंडा असं घेतलंच की नाही बघ, चिटकणार नाही तो. नीट घे, तेल लावलंच. आता माझ्या हाताला किती पुरण आहे तरी पुरण मैदा चिटकतोय का? आता तिला गोळा देणार मी. हे बघ, हे घे. छोटा गोळा आहे, एवढा मोठा नाही. गोल घेतला, असं गोल कर तळ हातावर. मला शिकवलंय टेक्निक, मला कळत नव्हतं एवढ्या कमी मैद्यामध्ये कसं फिट करायचं पुरण. काकूंच्या मध्ये हे खूप घेतलंय मी मैदा हा. तर म्हणजे तुम्ही नवीन पहिल्यांदा करत असाल तर ट्रिक अशी आहे की त्याला असं थोडा उभट करायचा आणि याला असं एक हे आलंय ना, पॉइंट आलाय. तर ह्या गोळ्याला मैद्याच्या आधी थोडंसं पीठ लावून ते पीठ लावलेला पार्ट असा खाली ठेवायचा आणि मग वरती लाईव्ह शूटिंग पण असा प्रेस करायचा. असं केलं की ऑपोआप साईडला थोडंसं पीठ गोळा होतं आणि मग ते आता पीठ लावा, हाताला पीठ लाव, जरा पीठ लाव. पीठ कोरडं पीठ लाव म्हणजे व्यवस्थित गोळा येणार तुला. आला की नाही? असू दे, पण छान आलाय. आता जास्त मैदा वर काढू नको. जास्ती मैदावर काढायचं. मग तो मैद्याची पोळी. हे
असं झालेला आहे नॉट बॅड ना, म्हणजे सगळीकडनं मैदा कव्हर झालेला आहे. झालेलं आहे हा. भाजली किती कसं कळतं? ते आले नाही कलर चेंज होतो चांगला. एवढी फुगली आहे. अजून याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या याच्यामध्ये आपण काय घातलंय, केशर केशर घातलंय, वेलची, जायफळ, ह्याला म्हणतात केशरची पोळी, पुरणपोळी. केशरची पुरणपोळी म्हणजे कोणाला खूप म्हणजे असं काही हा, कोणाला लागते ना. स्पेशल ओकेजन हा. असेल वगैरे त्याच्यासाठी ह्या पुरणपोळ्यांची ऑर्डर देऊ शकता. हा, केशरची मलमलवरती पोळी आहे खरी. हो, मलमल वरती मखमली पोळी ही हा. पटापट लाटल्या केशरी रंगाची झालेली आहे. केसर हे तुम्ही का झटकता? हे पीठ वरती पीठ असतं ना, झटकावं लागतं. हे कोरडं पीठ आहे ना. म्हणून या तव्यावरती अजिबात हे नाहीये काही extra. हा, काय नसतं पीठ, जळालेलं काय राहतच नाही त्याला. माझा आवाज केशर पोळी केशर दिसतंय मला. हा, आता माझ्या केशरची ही जी पुरणपोळी आहे ही किती फुगली आहे बघा. आणि जो सुगंध येतोय, ओ गॉड, इट्स क्रेझी. वास येतोय मला केशरचा असा. आय कांट वेट. म्हणजे पुरणाचा आणि केशरचा आणि वेलचीचा एवढा मस्त वास येतो, तोंडात पाणी पण काय येतं. गं, खरपूस भाजली आहे चांगली तर खा. हो, मला असं वाटतं की केशर पोळीची पुरणपोळी गॅस बंद आता. order करण्यासाठी खूप एक छान ऑप्शन आहे. यु नो, स्पेशली फॉर बर्थडेज किंवा एंगेजमेंट सेरेमनीज अँड ऑल ऑफ दॅट. मला ट्रेडिशनल पण ऍट द सेम टाइम थोडासा रॉयल आणि रिच पण वाटतं. पुरणपोळ्यांचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे. काकू थँक्यू, त्या मोजत आहेत शेवटच्या पुरणपोळ्या. सिरियसली हॅट्स ऑफ. सुंदर असा सुगंध इथे पूर्ण घरात पसरलेला आहे, स्पेशली माझ्या केशर पुरणपोळीचा, जी मी आता खाणार आहे. तो आम्ही आता एक 5 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर आपण बाकीच्या फराळांच्या तयारीला सुरुवात करणार आहोत. तुपाचा डबा घ्या. चलो, आता मला पण थोडंसं काम आहे. त्याच्यावरती चाललंय साजूक तूप घरी बनवलेलं. सो इथल्या 4 प्रकारांच्या ज्या आहेत आपल्याकडे पुरणपोळ्या, त्याच्यामध्ये तुपाची पुरणपोळी पण एक प्रकार आहे, जिथे तुम्हाला असंच तूप लावून मिळेल. या पिठावरती केलेल्या आहेत. ह्या शक्यतो सगळ्या हॉटेल्समध्ये जातात आणि ऑर्डर्सला जातात. ह्या लोकांना मग पाहिजे तसं ते त्यांचा वापर करतात आणि ते स्टोअर करतात. खूप मेहनत करून आता या पुरणपोळ्या झालेल्या आहे. यशूनी पण खूप, यशू आहे काकूंची नात, सर्वात मोठी नात. ह्या साईजची जी ही पोळी आहे, मस्त तुपात थपथपलेली, ही आहे स्पेशल पुरणपोळी. आणि ही आहे जी केशर पुरणपोळी आपण बघितली बनताना, जी माझ्यासाठी खास बनवलेली आहे. ती मी आता टेस्ट करणार आहे. आणि या आहेत आपल्या पिठावरच्या पुरणपोळ्या. आणि याच्यावरती जर तुपाचा वापर केला ना, त्याचा मला वास येतोय, देसी घी. अशा काही गोष्टी असतात ज्याचा वापर करून पटकन एखाद्या डिशची किंवा एखाद्या पदार्थाची चव बदलते. तशी केशर एक गोष्ट आहे. आणि केशर पुरणपोळी ही तुम्ही नक्की ट्राय करा. सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स, हे डिलिव्हरी पण करतात. आणि इन केस तुम्हाला पिकअप करायचं असेल तर मी तुम्हाला ॲड्रेस सांगितलेला आहे की हा आहे दादर मधला ॲड्रेस, आणि तो पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. सो या दिवाळीला एकदम छान अशा ह्या सगळ्या पुरणपोळ्या ट्राय करा. कॉमेंट करून मला कळवा हा व्लॉग कसा वाटला तो. माझा हा आता चिंटू मिंटू ब्रेक आहे, बिकॉज आम्हाला बाकीचे दिवाळीचे फराळ पण आता बनवायचे आहेत. आणि त्याच्यासाठी प्लीज पुढचा व्लॉग पण नक्की बघा. त्याच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने खारीसारख्या कुरकुरीत खुशखुशीत अशा करंज्या कशा बनवायच्या, पडद्याची करंजी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. सो मेक शुअर यू कीप वॉचिंग द व्लॉग, शेअर, सबस्क्राईब अँड रिमेंबर, आय लव्ह यू ऑल.